सो गाइस आज मैं जा रहा हूँ ढानू महालक्ष्मी माता मंदिर का दर्शन करने के लिए। सो आपको मोटो ब्लॉगिंग सेटअप में मिलता हूँ। सो लेट्स गो गाइस, जर्नी बिगेन। तर आता मी तुम्हाला ढानू महालक्ष्मी माता रानीचं दर्शन करायला घेऊन जातो आहे। सो आता मी आमच्या बिल्डिंगच्या गेटच्या इथे पोचलो आहे आणि आता हे फाटक आमच्या बिल्डिंगचा खुलणार आहे। बघा, टणटणा, आता मी बाहेर आलो आहे गेटच्या। सो आता मी राईट घेऊन हायवे पकडणार आहे। सो हा राईट घ्यायचा आहे। सो हा राईट घेतल्याच्या नंतर लेफ्ट घेऊन मी आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडणार आहे। सो लेट्स गो गाईज। आता आपल्याला मिररमध्ये बघून ओव्हरटेक करायचं आहे। हां, बस सिग्नल दिलेलं, आता ओव्हरटेक केलं। सो गाईज, मला हे बोलायचं आहे, हे माझं यूट्यूब चॅनल पहिल्यांदाच ओपन मी करतो आहे आणि हा माझा पहिलाच व्लॉग असणार आहे। सो तुम्ही मला भरपूर खूप मला प्रेम द्या। माझ्या व्हिडिओजला लाईक करा, माझ्या व्हिडिओजला शेअर करा, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मेन म्हणजे। आणि सो मी एक काम करेन, जेवढं होऊ शकतं तेवढे मी रॉ व्हिडिओज, एकदम क्लीन व्हिडिओज बनवीन आणि क्लीन व्हिडिओज ठेवीन। आणि पहिल्यांदाच आहे हे सगळं माझ्यासाठी तरी, तर मला एडिटिंग, मला व्हॉईस ओव्हर द्यायला म्हणजे एवढं जमत नाही। आणि हे मी पहिल्यांदाच कॅमेराच्या समोर पण येणार आहे आणि हे मी पहिल्यांदाच माझ्या लाईफमध्ये मी असं मोटो व्लॉगिंग आणि असं काही शूट बीट करतो आहे। सो तुम्ही गाईज मला ॲक्च्युअलमध्ये समजून घ्या आणि मला तुम्ही खूप सपोर्ट करा। मला तर हेच हवं आहे की मला तुम्ही सपोर्ट केल्याच्यानंतर मला मोटिवेशन भेटेल। आणि इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे, मला व्हॉईस ओव्हर द्यायला लागतो आहे यासाठी, बिकॉज माईक आणि ॲडॅप्टर मी अजूनपर्यंत घेतलं नाही आणि आता पावसाचा सीझन चालू झाला तर माझा कॅमेरा असा आहे वॉटरप्रूफ, पण मला रिस्क नाही घ्यायची आहे। तर सो मी विचार केला पावसाच्या नंतरच मी माईक आणि गोप्रोचा ॲडॅप्टर घेऊन आणि प्रॉपर तोपर्यंत मी शिकीन, म्हणजे कसं बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, कसा व्हिडिओ शूट करायचा आहे, म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये मला कळेल। हळूहळूच मी ह्या गोष्टी शिकणार आहे मोटो ब्लॉगिंगच्या। सो बघूया आता। तर त्यापर्यंत आता तुम्ही मला सपोर्ट करा, माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि खूप प्रेम द्या माझ्या व्हिडिओला। सो मी आता जास्त तुम्हाला बोर नाही करणार आहे आणि तुम्हाला इथूनचे सर्व रस्ते माहितीच आहे, बोरिवली ते पालघर ते ढानू, लोणावळा, हे सर्व रस्ते तुम्हाला माहिती आहे। सो मी आता तुम्हाला डायरेक्ट चेना क्रीकच्या इकडे भेटतो, कारण की तिकडूनचा व्ह्यू चांगला आहे, जो ब्रिजवरून जाताना। सो मी तुम्हाला आता डायरेक्ट तिकडे भेटतो, तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राईड एन्जॉय करा। सो हा तुम्हाला तर माहितीच असणार आहे, दहिसरचा चेक नाका, टोल टॅक्स दहिसरचा, जिथे संध्याकाळची एवढी भरपूर ट्रॅफिक असते, जायच्या टायमाला पण आणि यायच्या टायमाला पण। सो हा सकाळचा टाईम आहे म्हणून इथे पूर्ण खाली रोड दिसतो आहे आणि खाली चेक नाका दिसतो आहे। सो तुम्ही आता हा खाली रस्ता एन्जॉय करा।
तर आता मी पोचलो आहे मीरा रोडला आणि आपला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. तर बोला सर्वांनी जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय भवानी. सो इथून लेफ्ट घेतला तर ठाणे घोडबंदर साईडने लागतो आणि हा सरळ ब्रिज पकडला चेना क्रीकचा तर आपण अहमदाबाद सुरत. तुम्ही आता हा व्ह्यू बघा, सनराईज पण झालेला आहे एकदम मस्त. आणि तुम्ही आकाश बघा, काय क्लाउडी वेदर आहे, एकदम मस्त वाटतं यार. एन्जॉय करा आता तुम्ही ही प्रॉपर चेना क्रीक आणि धानूची राईड महालक्ष्मी माता मंदिरपर्यंत. आता तुम्ही फक्त आणि फक्त ही राईड एन्जॉय करा माझ्यासोबत. तुम्हाला खरंच बरं वाटेल, एन्जॉय कराल तुम्ही. सो मी आता इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर आहे. सो आता मी पेट्रोल भरीन आणि मग जर्नी एकदम प्रॉपर सुरू करीन. आणि मग डायरेक्ट आता कुठे हॉल्ट विल्ट नाही घेणार आहे मी. सरळ आता डायरेक्ट मातारानीचं दर्शन घ्यायचं, महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊन मग रिटर्नचा प्रवास. सो थोडा प्लॅनमध्ये चेंजेस आला आहे. मी डायरेक्ट तुम्हाला मातारानी महालक्ष्मी आईचं दर्शन करवणार होतो, पण वसई फाट्याला मी पोचलो आणि रिमझिम पाऊस पडायला लागला. तर मग मी विचार केला चला पहिला पाऊस आहे तर आपण गोप्रोमध्ये पण कॅप्चर करूया. सो त्याच्यासाठी मी हायली रिस्क घेऊन कॅमेरा माउंट केलेलाच आहे आणि ऑन केला आहे. सो एन्जॉय करा आता थोडा पाऊस जो. सो आता मी विरार क्रॉस करून तनसा रिवर आहे ना ते पण क्रॉस केलं आहे. सो आता
चला गणपती बाप्पाचं दर्शन करूया. गणपती बाप्पा मोरया. सो आता खानवाडी करून टोल टॅक्स येईल चेक नाका. सो तोपर्यंत तुम्ही राईड एन्जॉय करा. तो सो आता आपण पोचलो आहे खानवाडी टोल टॅक्स चेक नाकावर. सो हा आहे आता खानवाडी चेक नाका. आज इथे ट्रॅफिक आहे सकाळी पण. काय माहिती चेकिंग चालू असेल वाटतं, त्यासाठी ट्रॅफिक असेल. अदरवाईज एवढी इथे ट्रॅफिक नसते, कारण की मी इथून ट्रॅव्हल केलं आहे ना बरेच वेळा. सो एवढी तरी ट्रॅफिक नाही दिसली आहे मला कधी सकाळच्या टायमाला. सो बघूया काय आहे. आणि मला इथूनचे हायवे खूप आवडतात, कारण की यार बेस्ट हायवे आहे इथूनचे. तुम्ही आता एक्सपिरियन्स पण कराल ह्या व्हिडिओमध्ये या राईडवर माझ्यासोबत. सो बघा ट्रॅफिक तर नव्हती. सो आता तुम्ही राईड एन्जॉय करा आणि मी आता राईडला एन्जॉय करणार आहे बाईक चालवून, कारण की मला हे रोड खूप आवडतात, कारण की एकदम खाली रोड आहे. आता तुम्ही माझ्यासोबत आई महालक्ष्मीचं दर्शन करा, कारण की आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही. तर मी बाहेर येऊन महालक्ष्मी आईचं दर्शन पण झालं आहे व्यवस्थित, एकदम चांगलं निवांत वाटलं, शांती वाटलं मंदिरात जाऊन. सो आता मी चाललो आहे माझ्या घरी परत, आणि बॅटरी पण गोप्रोची अराऊंड 30% आहे. सो मी विचार करतो आता इथेच व्हिडिओ थांबवतो, पॉज करतो आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आता थोडं राईड एन्जॉय करा. काय आकाश दिसतं आहे आणि काय रोड आहे यार. आता तुम्ही राईड जेन्युइनली एन्जॉय करा थोडा टाईम, तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. सो आता तुम्ही एक राईड एन्जॉय करा आणि मी हा वेदर आणि माझी स्वतःची राईड एन्जॉय करतो आहे. सो बाय बाय गाईज, पीस आउट.